श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया लेखक B.A. अन्सारी यांची मूळ उर्दू कथा निर्भय मुलगा. या कथेचा मराठी अनुवाद केला आहे शेख रशीद मोइसूफ यांनी. कोकणपट्टीतील रत्नागिरी हा निसर्गरम्य असा जिल्हा. या रत्नागिरी जिल्ह्यात रेलगाव नावाची एक छोटीशी वस्ती आहे. सुधीर हा रेलगावचा राहणारा आहे. 6 नोव्हेंबर 1980ची ही गोष्ट आहे. सुधीर शाळेतून परत येत होता. त्याचे सर्व वर्गमित्र केव्हाच घराकडे निघाले होते. सुधीर आपल्या विचारात मग्न होऊन एकटा शांतपणे चालला होता. संध्याकाळचा थंड वारा शरीराला सुखद वाटत होता. सूर्य डोंगरामागं अस्ताचलाकडे कलला होता. पशुपक्ष्यांनी आपापल्या घराची वाट धरली होती. पाखरांची किलबिल सुधीरच्या कानी पडत होती. सुधीर शांतपणे एक एक पाऊल टाकत आपल्या घराच्या दिशेनं जात होता. इतक्यात त्याला थोड्या दूरवरून धुराचे लोट उठताना दिसले. सुधीर लगबगीनं धुराच्या दिशेनं पळत सुटला. ते धुराचे लोट एका झोपडीतून निघत होते. झोपडीनं पेट घेतला होता. पुष्कळ माणसं झोपडीभोवती जमली होती. झोपडीच्या आत अडकलेली मुलं आरडाओरड करत रडत होती. सुधीरनं आपलं दप्तर भिरकावून दिलं आणि तो पुढं सरसावला. दारासमोर येऊन त्यानं दार उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु दार आतून बंद होतं. झोपडीच्या दाराला त्यानं जोरदार धक्का दिला. त्याबरोबर दार मोडून खाली पडलं. सुधीरनं आत डोकावून पाहिलं तर त्याला एक लहान मुलगा जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला. सुधीरनं लगेच त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि तो झोपडीच्या बाहेर आला. त्यानं त्या लहान मुलास जमिनीवर ठेवलं. झोपडीतून अजून कोणा मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला. सुधीर पुन्हा त्या झोपडीकडे धावला. आता तर आगीनं चांगलाच पेट घेतला होता. झोपडी चारही बाजूनी आगीच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळं सुधीरला काही दिसत नव्हतं. त्याच्या कानी फक्त त्या लहान मुलाचं रडणं ऐकू येत होतं. त्याच्या मनात एकच विचार चालला होता की कोणत्या प्रकारे मुलाला आगीतून वाचवता येईल. तो झोपडीत शिरला. तेथे त्याला एक लहान मुलगा चटईवर बेशुद्ध पडलेला दिसला. त्याच्या बाजूला एक लहान मुलगी रडत बसली होती. सुधीरनं क्षणात मुलाला उचलून घेतलं आणि मुलीचा हात धरून तिला ओढतच तो झोपडीच्या बाहेर पडला. त्या क्षणाला पेट घेतलेली झोपडी खाली पडली. थोडासाही विलंब झाला असता तर सुधीर आणि दोन्ही मुलं आगीत जळून मृत्युमुखी पडली असती. अशा प्रकारे निर्भय सुधीरनं आपल्या शौर्यानं 3 लहान मुलांचे प्राण वाचवले. या निर्भय मुलानं जे काम केलं ते मोठमोठ्यांना करणं अशक्य आहे. भारत सरकारनं सुधीरला राजधानी दिल्ली येथे बोलावून या शौर्याबद्दल शौर्य पुरस्कार प्रदान केले.